कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या ठिकाणी बाळाचं नाव आहे अमोल। अरे वा वा वा, एकदम भारी नाव ठेवलं। ज्याला नाही मोल तो अमोल। हो ना, त्याच्या येण्यानं आमचं आयुष्यच बदलून गेलंय। ज्या गोष्टीची आम्ही आयुष्यभर वाट बघितली ती गोष्ट आम्हाला अमोलने दिली। हो, म्हणजे सगळं कल्पनातीतच आहे। इतकं चांगलं झालंय की काय सांगू। म्हणून अमोल, अमोल स्वप्नील कदम। या ठिकाणी बऱ्याचदा मी मनातल्या मनात विचार करायचो, म्हणजे बाळ यायचं होतं त्याच्या आधी बर का आपण कल्पना करतो की नाही, तसं की बाळाचं नाव, मग माझं नाव, आणि पण हे सगळं छान आहे माझ्यासाठी। दादा, खरंच भारी वाटलं मला पण। खरंच स्वप्नील, एकदम शोभल असं नाव ठेवलंस बर का। आमच्या अमोलचं पण असंच होतं, लय नाव काढणार बघू। अरे यो हंबीरराव कदम सरकारांचा नातू आहे, अमोल राव। काय रे दादा, लगेच राव जोडून मोकळा झालास तू। अगं चारी दिशात तो कदम घराण्याचं नाव गाजवणार आहे। नाही ते बरोबर आहे सरकार, पण तुमचा वारसा नको चालवायला बर का त्यानं। तू नाव सुचवलंयस का? नाही ग, मी तो विषय पण नाही काढला। अर्जुन, मी पण नाही सुचवलंय, मग हेच नाव कस न वाटलं असं आता ए आप्पी अर्जुन, अरे तुम्ही जाऊन ते स्वप्नील आणि रुपालीला भेटा की जरा। भेटायचे काय, आमचेच आहेत ते। तुम्ही परके आहे हा? रुक्मिणी, वय रुक्मिणी, हे दे। अमोल बाळा, हे तुझ्या आजी आजोबांकडून। नाही, बाकी काही असू द्या, पण कार्यक्रम एकदम जोरात आहे बर का। अहो, त्याचं कसं आहे माहितीये का, बारसही असंच असते। आता तुम्ही नवीन आलाय काय? अमोल नाव आहे माझ्या बाळाचं। आता बारसं केलं ना आता आपण, शहाण्यासारखं वागायचं। हा, घराचं झाकण काढा ना। भूक लागली ना बाळाला? हो, दूध पितं आता बाळ आमचं। हा करा। अगं भुकेजलाच होता तो। नील, रुपाली, अरे दोघांपैकी कोणीतरी थांबायचं ना बाहेर, गावातली माणसं येतात तुम्हाला भेटायला। हो आत्या, अमोल रडायला लागला ना, त्यामुळे धावपळ झाली आमची। खरंच नावाप्रमाणेच अमोल आहे। आज लय भारी वाटतंय बघ स्वप्नील मला तुमच्या दोघांसाठी। तुम्ही बाळाला आनंदी ठेवाल माहितीये मला, पण बाळाचंही भाग्य आहे बरं का, त्याला तुमच्यासारखे आई बाबा मिळालेत। भाग्य आमचं आहे, तो आमच्या वाट्याला आला। हा, बरं, चला आता बाहेर माणसं वाट पाहतायत। तुम्ही व्हा पुढे, मी ह्याला दूध पाजून येते। हा रुपाली, अगं भूक भागण्यापुरतं झालं असेल ना तर ठेवून देते, परत जास्त दूध पिलं ना की मग उलटी करतो। बरं ठीक आहे, भूक लागली की परत पाजते मी त्याला। बाळ झोपेला आलं असेल तर बाळाला पाळण्यात घाल आणि दोघं जण या की। येते।
बाळा भूक लागली ना रे. भूक लागली ना माझ्या बाळाला, हो ना? पण मला पाण्यात फुटलं. हो हो बाळा हो. माझ्या बाळाला भूक लागली होती ना, आता तुझी पूर्ण भूक भागव. आईच्या दुधापासून लांब होतं ना माझं बाळ, आणि खरंच सॉरी. आतापर्यंत मी तुला माझ्यापासून लांब ठेवलं, पण आता नाही. आता मी तुला कधीच माझ्यापासून लांब नाही ठेवणार, कधीच नाही. आणि बाळोबा आता तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणीच नाही येणार, कोणीच नाही. ए आप्पे, काय करते तू हे? गो त्या रुपालीच्या बाळाला त्या रुपालीच्या नकळत दूध पाजते होय का तू? मावशी हे बघा, नाही 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 नाही, ती रुपाली म्हणत होती ना तेच बराबर होतं. तुझी ह्या बाळावर नजरच हाय. आय बाया, कसं का असं तुला वागवतं? हा, मला चांगलं माहितीये तू किती आतल्या गाठीची आहेस ती. मावशी हे बाळ माझं आहे. हा, आपलं पटत जरी नसलं तरी तुम्ही एक आई आहात आणि तुम्ही हे समजून घेऊ शकता. मावशी मला पाहणा फुटलाय आणि हे बाळ माझं आहे. अगं तुला काय बी वाटेल म्हणून काय बाळ तुझं झालं का? हा, अहो मावशी माझं ऐकून तरी घ्या प्लीज. काय ऐकून घेऊ? हा, अगं हे जर समजलं ना त्या रुपालीला तर काय होईल माहितीये का तुला? मावशी तुम्ही आता जे बोलताय ना ते मलाही पटतंय, मलाही कळतंय हे सगळं. पण मावशी तुम्हीच सांगा, एक आई तिच्या पोराविषयी अशी वाईट नजर का ठेवेल? आणि हे बाळ जेव्हा घरात आलं होतं ना तेव्हाच मला वाटलेलं की हे माझं बाळ आहे. हा, तुला काय बी वाटेल यावर पण मी तोडगा काढेन ना. अगं काय तोडगा काढणार आहेस तू? हा, उठ आणि पहिलं ते बाळ पाळण्यात ठेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.